I was supposed to be in Goa by this time. I'm getting ready. छी प्रेग्नेंट दिसते ना. भयंकर लेवलची तलप लागली. लेट्स गो. नोनाच काहीतरी नावाचं. लोकांची नाका खराब आहे. Hi guys, I am Samiksha and welcome to my YouTube channel. I am vlogging today because माझा गोव्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. I was supposed to be in Goa by this time, checking in my hostel. But right now I am at my home vlogging in front of this camera because my train ticket got cancelled at waiting list 1. 10 पण असू शकत होतं, 15 पण असू शकत होतं, पण एका नंबरने माझं तिकीट कन्फर्म नाही झालं. वेटिंग लिस्टवरून ते कॅन्सल झालं लिटरली एका नंबरने. मी इथे स्क्रीनशॉट टाकते. सो हिअर आय एम व्लॉगिंग फ्रॉम माय होम. माझं वेटिंग लिस्ट 1वर तिकीट कॅन्सल झालं आहे. अँड आय थॉट की लेट्स नॉट सल्क ओव्हर इट अँड जस्ट स्पेंड इंटरेस्टिंग वीकेंड अहेड. मस्त वाटतंय. बर्ड्स आर चर्पिंग, चिवचू काव काव. कोकिळाचा पण आवाज आला. नाईस. नॉट बेटर दॅन गोवा बट ठीक आहे, चालतंय. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pine, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of पोहे रेडी झाली आहे. आता मी ब्लॅक कॉफी बनवते. the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of. हा गाईज, आय एम बॅक. मी रेडी होते कारण मला एक ग्रीन सोल फाउंडेशन नावाचं एक जे पिकअप सेंटर आहे जिथे आपण आपले जुने पुराणे यूज शूज त्यांना देऊ शकतो आणि ते त्यांना अपसायकल करता आणि दे गिव्ह इट टू अनप्रिव्हिलेज किड्स. सो मला माझे शूज म्हणजे मी जर तुम्हाला दाखवलं ना, एवढा मोठा थैला, त्याच्यात 10 ते 12 पेअर ऑफ शूज आणि फुटवेअर आहे जे मी नाही घालत आहे. सो आय थॉट इन्स्टेड ऑफ डम्पिंग इट इन अ डस्टबिन, जे मग ते लँडवर अर्थवर वर्षानुवर्ष इथेच राहतील, मला ते नको होतं. सो आय थॉट की लेट जस्ट गिव्ह इट टू दॅम अँड दे विल अपसायकल इट. आणि माझ्या डोक्यावरचा एक बोज उतरेल की चलो, माझ्यामुळे डम्प यार्डमध्ये काही ॲडिशन नाही झाली. एवढे जवळपास 10 ते 12 पेअर ऑफ शूज आणि फुटवेअर असतील हे ना. एवढा मोठा थैला आहे, एवढा मोठा. लुक, माझा पाय केवढा दिसतोय त्याच्यासमोर. यात पण आहे. तुला अजून काही टाकायचं आहे? ठीक आहे, एवढं घेऊन चाललो आहे. फक्त ते बंद नको असायला कारण ते खूप दूर आहे. जर बंद राहिलं तर मग पोपट होईल. बट आपण एक दुसरं काम करून देऊ शकतो ना. मला प्लांट्स पण घ्यायचे आहे ना. काय कावर असतं? का असतंय? मी ऍक्टिंग थोडी करते. हा, मी तेच म्हणते ना, मग तुला तेच सांगते. तू तोंडवाकडे केलं ना. अरे एवढं मी जस्ट करतो. मी व्हिडिओसाठी ऍक्टिंग करणार आहे? यू ब्रो, छी. कसे असतात लोक. छे, छान. चल चल चल. प्रेग्नेंट दिसते ना. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. आय एम ॲट ASK इंटरनॅशनल.
दे आर मॅन्युफॅक्चरर फॉर ग्रीन सोल्स. ग्रीन सोल इज अ कंपनी जे आपले ओल्ड आणि यूज जे फुटवेअर्स आहे दे कन्वर्ट देम इन टू युजेबल अँड न्यू फुटवेअर्स. सो मला क्युरियोसिटी होती की हाऊ डे डू दॅट, आणि त्यासाठी मी इथे आलेली. यायचा रस्ता खूप हेक्टिक होता, 1 तास लागला. मला वाटलं सौरभ चिडेल माझ्यावर, पण कसं वाटतंय तुला आता? मस्त टिकटिक आहे ना, चांगलं आहे, म्हणजे चांगलं इनिशिएटिव्ह आहे. आय एनकरेज एव्हरीबडी टू डू द सेम. आय डोंट नो त्यांचे पिकअप आहे का, पण यू कॅन सेंड अ पार्सल. सो या, आय एनकरेज एव्हरीवन की तुम्ही तुमचे यूज जे फुटवेअर्स आहे ते एकत्र करा आणि या ॲड्रेसवर पार्सल करा. एका वेळी 2 कामं होत आहे, वेस्ट पण कमी होत आहे आणि तुमच्याकडून डायरेक्टली और इनडायरेक्टली डोनेशन पण होत आहे. लेट्स क्रिएट अन इम्पॅक्ट. यू कॅन टेक स्क्रीनशॉट्स अँड सेंड युअर यूज फुटवेअर्स टू दिस ॲड्रेसेस. हाय गायज, इट इज द नेक्स्ट डे आणि आता दुपारचे 2 वाजले. वी आर हंग्री. कपडे पण माझे तेच आहे कारण आय एम स्टील बाशी. सो मी आता बनवते एक शाक्षुका. बेसिक प्रिपरेशन माझी रेडी आहे. कुठे गेलं कटर? हां सॉरी, यात सगळं मी कट करून टाकले. सो लेट्स मेक इट. हाय गायज, राईट नाव आय एम गेटिंग रेडी कारण मला खूप भयंकर लेवलची तल्लप लागली आहे पिझ्झा खाण्याची. तुम्हाला काय वाटलं? पिझ्झा खायचा आहे मला. तुमची ना बुद्धीच खराब आहे. सो पिझ्झा खायची मला भयंकर लेवलची तल्लप लागली आहे आणि खूप सारे ऑप्शन्स आम्ही कन्सिडर केले. मला एकदम ऑथेंटिक निओपॉलिटियन स्टाईल सार्डो पिझ्झा खायचा आहे, नॉट एनी बेसिक आणि ते एकदमच टाइमपास टंगळमंगळ डॉमिनोज टाईप्स पिझ्झा नाही खायचा आहे. सो 3-4 ऑप्शन्स आमच्याकडे होते. एक वॉज डोलाली, सेकंड वॉज ट्रँक्विल शॅक आणि फायनली आम्ही आता एक जागा सिलेक्ट केली. आय विल शो यू की आम्ही कुठं जातोय. त्या प्लेसमध्ये पिझ्झा एकदम ऑथेंटिक वूड फायर्ड पिझ्झा सर्व केले जातात आणि खूप छान रिव्ह्यूज पण आहेत त्या जागेचे. सो लेट्स गो. ज्याला मेकअप पसंद नाही अपने को. ही मेबलिनची लिपस्टिक आहे. ब्लश कुठे गेलं यार? माझं ब्लश ऑफिसमध्ये राहिलं, सो मी लिपस्टिकच चिक्सला लावते. तर असं डेफिनेशन येते थोडं जरी ब्लश लावलं तरी. सेम थोडंसं आयलिड्सला, थोडंसं नोजला. आणि मी मोस्टली 2 शेड्स मिक्स करते. मला एका शेडने समाधान नाही होत. सो मी आता एक मॉव पिंक आणि ब्राऊन मिक्स करते. थोडा मस्कारा लावायची इच्छा होते. सो मी काय करते, असं होल्ड करते 1-2 सेकंड्स आणि मग 2 मिनिटात आय एम रेडी. झालं, आपली तयारी झाली. लेट्स गो. माय मॅन्डेटरी झोला विथ वॉटर बॉटल अँड वॉलेट. वॉकला आलो आहे. इथे नेहमी काही ना काही चालू असतं. आता काहीतरी होम फेस्ट आहे. आम्ही नोनाज काहीतरी नावाचं पिझ्झा जॉईंट आहे, तिथे जाण्यासाठी आलो आहे. काय रपसप चालतोय तू? हां, काय रपसप चालतोय? पिझ्झाच्या ठिकाणी फ्राईज नाही मिळणार. आय गेस इट्स ऑथेंटिक पिझ्झा. तुला काय पाहिजे? तुला काय वाटतं? तू जे पाहिजे. आय थिंक कोक इज बेटर विथ पिझ्झा ना. ऑर्डर दिली गेली आहे अँड वी आर वेटिंग फॉर अवर डिलिव्हरी. आय एम व्हेरी एक्सायटेड आणि भूक पण खूप लागली आहे आणि वास एवढा छान येतो आहे सगळीकडे, एकदम मस्त सार्डोचा ना.
खतरनाक आहे. एक नंबर पिझ्झा आहे यार. अरे पिझ्झा मिळाला आहे एकदम मस्त. टम्मी फुल करून 2 पिझ्झा खाल्ले. एक मस्तपैकी पेस्टो वाला होता आणि एक प्लेन मार्गिरिटा सारखा. इतका छान पिझ्झा मिळतो की ते फॉरेनर्स पण येऊन पिझ्झा खात होते. कोण? फॉरेनचे लोक, इटलीचेच असतील ते बी. आता आम्ही मस्तपैकी इथे थोडा टंगळ मंगळ वॉक करतो कारण खूप पोट भरलंय. केसामधी गजरा फिरताना गजरा तो नजरा. आता इथे मस्त वाईब एन्जॉय करतो. बाय द वे जस्ट अपडेट, सकाळी माझ्या पायाला खिळा लागला तर मला टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं लागलं. इंजेक्शन इथे घेतलं. मी मेरे पापी पेट का सवाल. मॅन्डेटरी कॉफी. स्टारबक्सला काही नेहमी नाही येत आम्ही, 2-3 वेळाच पिली आहे. बट या महिन्यात एकदा पण बाहेर कॉफी पिली नाही. सो स्टारबक्सची पिणार आहे नाही. ऑनेस्टी महत्वाची आयुष्यामध्ये. छान मारून काय फायदा नसतो. आम्हाला लई खूपच जड जाते कॉफी. आम्ही EMI वर घेतो. एंडिंग अ डे विथ खरबूज. Thank you so much for watching this video. If you like this video, please give it a like, share and subscribe. Till then, live consciously, spend mindfully and slay every day. Bye.